नमस्कार, मी राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ। सध्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या अनुषंगाने पुन्हा विवाह सोहळे चालले कुणीकडे आणि त्याची आचारसंहिता या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली आहे। सोशल मीडियामध्ये क्रियेला प्रतिक्रिया क्रिया अशा पद्धतीने मांडणी आली आहे। वास्तविक मागील वर्षी पुणे शहराच्या परिसरामध्ये वैशाली हगवणे प्रकरणावरनं जे काही विवाह सोहळ्यातल्या डामडौलावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, या अनुषंगाने पुणे शहर आणि परिसरामध्ये जवळपास 25-30 ठिकाणी बैठका समाजाच्या झाल्या। अनेक साधारणतः कोणती संहिता असावी याच्यासाठी नगर, नाशिक, पुणे अशा परिसरामध्ये, कोल्हापुरात देखील या बाबतीत बैठका झाल्या। आज तो पुन्हा विषय आला की मागचं लोक विसरतात आणि पुढचं पाठ करतात। तो विषय आला इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये हजारो लोक उपस्थित होते। काही चांगले पायंडे इंदुरीकर महाराजांनी त्यात पाठवले की 1.25 लाख रुपयाची देणगी पूरग्रस्तांना देणं, सत्कार, टावेल, टॉपी हे सध्या बंद केलं, लोकांना खाली जमिनीवर बसायला लावलं। हा भाग जरी बरोबर असला तरी आपल्या लग्न सोहळ्यांमध्ये मराठ्यांच्या विशेषतः टिळा करणं, साखरपुडा, हळदी समारंभ, त्याच्यानंतर विवाह समारंभ, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा, त्यानंतर पुन्हा जागरण गोंधळ, असं जवळच्या नातेवाईकांना एका लग्नामध्ये 8 वेळा एंगेज व्हावं लागतं। मग लोक त्याचा विस्तार करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोक बोलवतात। त्यामुळं मराठा समाजाने आणि बहुजन समाजाने, शेतकरी समाजाने लग्न असेल ते सोडून उर्वरित जे समारंभ आहे हे मर्यादित लोकांमध्ये करण्याचा पायंडा पाडला पाहिजे। आणि जे समाज प्रबोधनाचं काम करतात, त्याच्यामध्ये इंदुरीकर महाराज असतील, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख असतील, सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या लोकांनी ह्याचा पायंडा पाडला तर निश्चितपणे त्याचं अनुकरण केलं जातं। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा काय आहे की विवाह सोहळ्याच्या निमित्ताने बडेजाव करणं हे गोष्ट, तर ज्याच्याकडं प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आहे तो पैसा त्यांनी खर्च करताना त्याचं इकॉनॉमिकली अर्थशास्त्रीय कारण असं आहे की त्याचा पैशाचं रोलिंग होतं आणि वेगवेगळ्या लोकांना तो स्टोअर पैसा समाजामध्ये विखुरला जातो वेगवेगळ्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून। पण खरा प्रश्न कोणाचा आहे की मध्यमवर्गीय, त्याच्या खालचा टप्पा जो शोषित वर्ग आहे, अंग मेहनती कर्मचारी लोक आहेत, यांची जी लग्न आणि समस्या ज्या आहेत या समस्यांमध्ये ते आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करण्याची भूमिका ठेवतात आणि तीच भूमिका शेतकरी कुटुंब, ग्रामीण भागातल्या कुटुंबातल्या लोकांनी हे लग्नासाठी येणारा जो खर्च कोट्यावधी लाखो रुपये जो करतो तो मर्यादित स्वरूपात केला पाहिजे। त्याचं मुख्य कारण असं आहे की एकूण अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंबाच्या आपण अनेक पै पडका जो पैसा आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये साठवत नाही, तो वेगवेगळी खर्च होतो आणि जो काही बचत राहतो तो मुलामुलींच्या लग्नामध्ये सगळा संपल्यानंतर अनेक कुटुंबामध्ये भविष्यातल्या आर्थिक समस्या निर्माण होतात। त्यामुळे माझं या ठिकाणी आव्हान आहे की डामडौल टाळून शक्यतो कमी खर्चामध्ये मध्यमवर्गीय, शेतकरी आणि बहुजन समाजातल्या लोकांनी खर्च केले पाहिजे। त्याचबरोबर जे काही आता विवाह संदर्भातल्या अनेक समस्या तयार झालेल्या आहेत, विशेषतः मुलामुलींची लग्न लवकर न होणं, त्याच्यानंतर बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण, मुलींचं वाढतं शिक्षण आणि मुलांचं शिक्षणातलं प्रमाण कमी होणं, असे अनेक सामाजिक संदर्भ या सगळ्या विषयाला अनुसरून असल्यामुळं जी आचारसंहिता नगर जिल्ह्यांनी ठरवलेली होती, नाशिक जिल्ह्यांनी ठरवली होती, ती आचारसंहिता 100% अंमलात येणार नाही याची जरी आम्हाला जाणीव असली तरी काही बाबतीमध्ये, विशेषतः डामडौल आणि या सगळ्या बाबतीमध्ये थोडीशी काटकसर करून आपल्या लग्नातली काही बचत मोठ्या लोकांनी, सामाजिक संस्था, रुग्णालये, वेगवेगळ्या शाळा यांना एका वस्तुरूपाने काही मदत करण्याची भूमिका ठेवली तर त्याच्यातून एक सामाजिक अभिसरण विवाह सोहळ्याच्या निमित्ताने होऊ शकतं। हा पहिला मुद्दा आहे। ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना जो पूर्वी आहेराची पद्धत होती ती आत्ताच्या काळामध्ये बंद झालेली आहे। त्यामुळं ज्यांना लग्नांमध्ये खर्च करून कर्ज होतं अशा कुटुंबाचा विचार करून जाहीरपणे न देता त्या कुटुंबाला थोडी आर्थिक मदत लग्न स्वरूपाच्या निमित्तानं काही आर्थिक म्हणजे कॅशमध्ये दिली किंवा वस्तुरूपाने दिली तर त्या कुटुंबाला त्याचा निश्चितपणे फायदा होतो आणि त्याच्या खर्चामध्ये बचत होतो। त्यानंतर सार्वत्रिक सत्कार करणं,
व्यासपीठाचं राजकीयकरण करणं, म्हणजे विवाह सोहळ्याचा जो विवाह मंच असतो त्याच्यामध्ये उशिराने लग्न लावणे, त्यानंतर वराती काढून रस्त्याची ट्रॅफिक जाम करणं, ह्या नव्या समस्या तयार झाल्यात. आणि विशेषतः सर्व राजकीय नेत्यांना आव्हान आहे की आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकानेच कोणीतरी शुभाशीर्वाद आणि स्वागताचं भाषण करावं. परंतु जवळपास अर्धा पाऊण तास 1000, 2000, 3000 लोकांना तिष्ठत ठेवणं आणि त्यानंतर मग जावई मानपान, नंतर पाहुण्यारावळ्यांचे सत्कार, परत मामाचा सत्कार, यांनी देखील विवाहामधले 2-2.5 तास खाल्ले जातात. आज पुण्यासारख्या शहरामध्ये आमची वाहतुकीची समस्या एवढी प्रचंड झालेली आहे की आम्हाला एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला सरासरी 2 तास लागतात. आणि मग समाजामध्ये आमच्यासारख्या अनेक लोकांना किमान 100 पत्रिका आल्या तर 100 पत्रिका गुणिले 4 तास आणि तिथले 2 तास, असे 600 तास आम्हाला ह्यासाठीच गुणिले 6 काढावे लागतात. त्यामुळं ह्याचा परिणाम असा होतो की बहुजन समाजामध्ये आणि ज्यांचं समाजामध्ये जास्त संपर्क आहे अशा लोकांना त्यांना वर्षभरामध्ये लग्न, साखरपुडा, टिळा, हळद, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही जे काही धार्मिक विधी आहेत ह्या विधीखेरीज अनेक लोकांचे वाढदिवस, अनेक लोकांच्या काही मैती असतात, दशक्रिया विधी असतात, 13वा विधी असतात. अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये माणसं 5-5, 6-6 महिने एंगेज होतात. त्यामुळं एक मनुष्यबळाचा कॉस्ट काढली तर ही कॉस्ट कोणत्याही नात्यापेक्षा मोठी नसली तरी संपूर्ण तुमच्या आयुष्यातला किती पार्ट याच्यासाठी वापरायचा याची मर्यादा विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. त्यामुळं लग्न करा मोठेपणाने, पण खर्चावर ठेवा बंधन, आणि ते बंधन ठेवून आपली मुलांची लग्न साध्या पद्धतीने, थोडीशी आकर्षक पद्धतीने, साध्या म्हणजे साध्या नाही म्हणत, परंतु जी काही हौस मौज आहे ती हौस मौज करत आनंदाने ती लग्न साजरी व्हावीत, एवढी अपेक्षा आज या निमित्ताने करण्याचं कारण असं आहे की इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लग्नातल्या अनेक अनिष्ट प्रथा आणि परंपरा याच्यावर कायम टीका केलेली आहे. आणि प्रत्यक्षात त्यांच्या मुलीच्या लग्नाला पुढं मागं काही गाड्यांचा ताफा होता आणि मोठा समुदाय जमलेला होता. तो समुदाय त्यांच्या जरी प्रेमापोटी आलेला असला तरी तो मर्यादित स्वरूपात केला असता तर अधिक आदर्श समाजापुढे गेला असता. परंतु विवाह समारंभामध्ये त्यांच्या मुलीच्या त्यांनी निश्चितपणे ती काळजी घेतीलच अशी एक अपेक्षा व्यक्त करू. आणि उर्वरित महाराष्ट्रामधल्या सर्वच पुढारलेल्या लोकांनी जे जे शब्द मागच्या काळामध्ये दिलेले होते त्याप्रमाणे ते पाळून त्यांनी विवाह समारंभामध्ये एक आचारसंहिता, एक आदर्श परंपरा आणि एक व्यवस्थित अशी पद्धत जर आखून दिली तर पुढच्या काळामध्ये जे काही अशा लग्न समारंभाच्या निमित्तानं वारंवार निर्माण होणारे प्रश्न आहेत त्याला एक चांगली प्रथा आणि परंपरा पुन्हा एकदा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.